फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आज आहे दीप अमावस्या आणि आजच्या दिवशी आहे ना संध्याकाळला आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतात ना ते सर्व दिव्यांची आहे ना पूजा करत असतात। तर म्हणून मग मी आजचा ब्लॉग आहे ना संध्याकाळपासून सुरू करत आहे। तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5, म्हणजे संध्याकाळ व्हायचे 5 वाजलेले आहेत। तर माझी तयारी झालेली आहे। तर आता मी खाली जाते, पूर्ण घर वगैरे झाडून घेते। त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये जेवढे पण दिवे आहेत ना हे सर्व दिवे मी आहे ना छानपैकी घासून पुसून स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी दिव्यांची पूजा करणार। आणि ती पूजा कशी असते हे तुम्हाला मी तेव्हा दाखवणारच आहे। तर चला आता मी लवकर खाली जाते आणि माझ्या कामांना सुरुवात करते। नाही पप्पांनी फुलं ज्योतीचे फुलं म्हणते, ज्योतीचे फुलं हे खूप महाग आहेत। पण नाही मार्केटमध्ये त्या दिवशी आम्ही गेलतो ना एवढीशीच होती, एवढीशी मिळते पहाडामध्ये। वेल असते त्याची, त्या वेलावर फुलं असते तशी। हो ना, म्हणजे महाग असते हे। आणि हे आज खाल्ली पाहिजे भाजी। हो ना, आज ते ज्योती अमावस्या आहे ना, हा आज खाल्ली पाहिजे। दीप अमावस्या म्हणतात ना। आपण पहिले लोक ते सोनार लोक येत नाहीत काय ज्योत्या लावायसाठी दारावर, हा ते अमावस्या ते लालवाले छोटे छोटे काय हे लावत होते वेगळं लावत ते। अच्छा, ते आता येत नाही, ते बंदच झाले। ते पहिले ब्राह्मणही ये नाही सोनार लोक येत। लहानपणी आम्ही पाहिलं होतं सोनार लोक येत। अच्छा, ते हे मागत होते ना गहू तांदूळ वगैरे शिधा आटा द्यायला लागेल। हा, आणि ते आपल्या दरवाजावर लावत होते। मग त्याची मग आज पूजा करत, हा त्याला शेवळाईचा नैवेद्य दाखवत। अच्छा, आता ते बंदच झालं। हा ना, आता ते दिव्यांची पूजा करायला पूजा करते। बर, या कुलदीपकची पूजा करते। हा, तुम्हाला करायला लागणार नाही यांची संध्याकाळी। घराचा कुलदीपक कशाचा? घराचा कुलदीपक, हा घराचा कुलदीपक। आता आनंद आता पण येणार, त्यांची पण झाली असती पूजा आज संध्याकाळी। मग आई आता यांची पूजा करतील मग, आणि नाही तर काय करत असतात नाही का बरं, प्रत्येकाही करते। हा ना, तर मग तेच म्हटलं आई संध्याकाळी तुमची पूजा करतील। सर्वात अगोदर दिव्यांची पूजा होणार, त्याच्यानंतर मग तुमची पूजा होणार आहे ना। तर सांगा मग आज फरमाईश काय, मेन्यू म्हणजे काय जेवणार आहे आज? जे भेटलं ते जेवण घेऊ। तर आज या फुलांची भाजी कशी करतात पण? मोकळी आपण जशी म्हणजे करतो। अच्छा, कांदा लसूण वगैरे टाकून तशी, ठीक आहे, त्याची भाजी बनवतो। आणि पनीरची भाजी आणि पुरी शिरा प्रसादामध्ये, ठीक आहे। चला मग ते दिवे ते अगोदर घासून घेते, स्वच्छ पुसून ठेवून देते आणि नंतर मग पूजा करू। संध्याकाळी चालते ना? कणकीचे दिवे करतो। हा ना, ते आपण ते 5 कणकीचे दिवे आणि बाकीचे आपल्या घरामध्ये जे पितळचे दिवे आहेत ते घ्या लागतील। हा, आता समय वगैरे तर आता काढता येणार नाही, कारण की ते पेटीमध्ये ठेवलेलं सर्व। तेच समय घेऊन हा, तिथलेच घेतो ना जेवढे दिवे आहेत तिथे। समय लावतो, हा आजूबाजूने हे सगळे दिवे। बरं बरं, ठीक आहे। एक मातीचा दिवा। हा, एवढेच थोडेचे एवढीच बनवू की थोडीशी आणखीन बनवून घेऊ? थोडीशी 2 भाज्या बनवायच्या। हा ना, होती त्याची एवढीशीच भाजी होती। हो काय, बरं। मग आता हे उद्या बनवणार थोडी खाऊ आपण। हा, तुमच्यासाठी चांगलं आहे खाणं, पप्पांसाठी आणि तुमच्यासाठी वातासाठी चांगले आहे हे फुलं। मी सांगू त्या दिवशी मार्केटमध्ये पाहिली की नाही एवढीशीच निर फुलं 10 रुपयाची, 10ची की 15 रुपयाची। 100-150 रुपयाची फुलं आहे। हा, एवढीशी फुलं किती महाग होते। ते काट्या कुट्यावर निघते, असे काटेरी झाडं असतात ना, हा त्या झाडावर जंगलात निघते असे पहाडपट्टीत। हे लोक पहाडी लोक यायला समजते, बरोबर आणतात तोडून। आपल्या शेतात तो माणूस आहे त्यानं आणून दिलं तोडून। हो ना, मी त्या दिवशी पाहिलं, म्हटलं कशा, मला काय वाटलं ते बोरूचेच फुलं आहेत काय? ज्योतीचे फुलं, ज्योतीचे फुलं। बोरूचे फुलं हिवाळ्यात येतात। अच्छा, याला म्हणतात ज्योतीचे फुलं। ज्योतीचे म्हणतात। चला मग संध्याकाळी आता या फुलांची भाजी करू आणि मस्त संध्याकाळी जेवण करू। आपल्या जिकडचे लोक ओळखते या फुलाला, बाकी नाही ओळखत नाही। हो का, विदर्भामधले? अच्छा, काय माहिती कोणाला काय माहित आहे। हा, मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे या फुलांना काय म्हणतात। आमच्याकडे या फुलांना ज्योतीचे फुलं म्हणतात। याला काय दुसरं वगैरे काही नाही असणार ना, नाव वगैरे दुसरे? काय माहिती, आपल्या इकडे ज्योतीचे फुलं म्हणते। अच्छा, कोणाच्या इकडे काय म्हणते, मराठवाड्यातही असते। हा, तिकडे पहाडपट्टीत जास्त राहते। अच्छा, म्हणून हा वेगळे वेगळे आपल्या आता आपल्या इकडे विदर्भामध्ये सांबार म्हणतात, तिकडे कोथिंबीर म्हणतात।
वेगवेगळे नावं राहते. एकच नाव नाही राहील. खूप जण कमेंट करतात आमच्याकडे याला हे म्हणतात, आम्हाला आमच्याकडे याला हे कोणाला म्हणतात. बरबटी समजत नाही. हा बरबटी. इकडे चवडी म्हणते. हा तिकडे चवडी म्हणतात, पण आमच्याकडे बरबटी म्हणतात. बरबटी म्हणतो. हा प्रत्येक पदार्थाला वेगवेगळं इकडे वेगवेगळे नाव घेतले जाते. हा. विदर्भामध्ये वेगवेगळं म्हटलं जाते. हा त्यानंतर मराठवाड्यात वेगळं आहे, हा पश्चिम महाराष्ट्रात वेगळं आहे. आता कसं काही लोकांचा प्रश्न काय येते की बा आम्ही नागपूरला राहतो, तर तुमच्या इकडे जाऊ आम्ही, पण आमच्या इकडे याला वेगळं म्हणतात. आमच्या अकोट तालुक्यात वेगळं म्हणतात. आमचा अकोला जिल्हा जो आहे ना, हा महाराष्ट्रातून एक वेगळाच जिल्हा आहे आणि इथं वेगळीच एक भाषा बोलली जाते. मग तेच ना, म्हणजे आमची भाषा आहे की नाही, हा ओळखायची ती वेगळी भाषा समजा. ओळखल्या जाते. हा त्यानंतर कसं आहे, हा? अकोला जिल्ह्यातले आहे. अकोला जिल्ह्यातले पण ओळखल्या जाणार वेगळंच आहे म्हणून. म्हणजे तुम्ही नागपूरला राहत असाल किंवा मुंबईला, पुण्याला किंवा आमच्या जवळपास जरी अमरावती इकडे जरी राहत असाल ना, तरी भाषेत थोडाफार फरक पडतोच. आणि त्यानंतर पदार्थाच्या नावाची थोडाफार फरक पडतोच. हा मी तेच तर म्हणते, मागं बरबटीचे भजे कशाला म्हणतात म्हटलं, मलाही माहित नाही बरबटीला दुसरं कोणतं नाव आहे का. तर चवडी म्हणतात बरबटी. बरबटी म्हणतात. हा वेगवेगळे नावं घेतले जाते. मग तेच ना. चला मग. हा आता कसं आहे, आम्ही लहानपणापासून ज्या गोष्टीला जे म्हणत आहोत ते आयुष्यभर म्हणणार आहोत, तोंडातून जाणार नाही. हा ते तर आहेच. कोण काही म्हटल्या ना की बा तुम्ही याला हे नाही म्हणत, तुम्ही हे म्हणत जा, तर ते किती काय आम्ही म्हणायचा प्रयत्न केला ना तरी आम्ही लहानपणापासून म्हणतो ना तेच बोलणार आहोत. आमची भाषा आम्ही चेंज नाही करणार आहे त्या गोष्टीसाठी. आता जे आपल्याला माहीतच नाहीत आपण कसं बोलणार आहे नाही. आता कसं होते, दीपावलीचे किती वेळा होते प्रॉब्लेम तो मौरी म्हणतो मी, मौरी म्हणतो तू. लहानपणापासून तू मौरीच म्हणतो ना. मौरीच म्हणत आहे. कसं आहे, तू जिकडे राहत होती तिकडे त्याला मौरीच म्हणतात आणि तसं त्याला मोहरी म्हणतात. प्रत्येकाचा उच्चार वेगळा असते ना. ज्या एरियामध्ये मी राहत होते की नाही तिथे सर्व बारी आहेत. तर कसं आहे, आता शेतकरी सर्व बारी याच्यामध्ये जातात, शेतामध्ये जातात, तर त्यांची भाषा तशीच आहे ना. आपल्याकडे कशी आहे माहिती काय, थोडीशी पहाडी आणि आपल्या इकडची भाषा उच्चार भाषा होती आपल्याकडची. कारण पहाडातला एरिया आपल्या जवळच आहे की नाही, तर तिकडची निकडची भाषा थोडीशी वेगळीच येते आपली. अकोला जिल्ह्यातली जे थोडीफार भाषा आहे की नाही, जुनीची भाषा आहे आपली तेच आहे. आणि तसं पण विदर्भामधली भाषाच अशी आहे. नाही, विदर्भामध्ये म्हटलं ना आता ते प्युअर नागपूर साईडला वेगळ्या बोलल्या जाते, वेगळ्या बोलल्या जाते, अमरावती साईडला वेगळी बोलल्या जाते, ते आहे. त्यानंतर आपल्या इकडे बुलढाणा साईडला वेगळी आहे. विदर्भातच किती भाषा आहे. अच्छा, म्हणजे थोडं चेंजेस आहे. तुला भाषेत बोलण्याच्या पद्धतमध्ये थोडंसं चेंज राहते. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. नाही तेच तर, मला मागे मी महुरी म्हटलं होतं, तर मग मला आईने सांगितलं होतं महुरी नाही, म्हणजे कमेंट आली होती त्याच्यानंतर मग मला आईने सांगितलं होतं की बा महुरी नाही महुरी म्हणत असतात. तर तेव्हापासून मग मी महुरी म्हणत आहे. आता तसंच होते ना, खूप वेळा चेंज होते ना ते. समजून घेण्याची गोष्ट असते ते. बर ठीक आहे. चला मग चहा, आई चहा घेसान का तुम्ही? घेतला तुमचा? मीच राहिली का एकटी? हा राहू दे ना, हा राहू दे, नाही राहू दे, मी निवडून घेणार. हा जाऊन या मोठ्या बाबाकडे. तर चला आता मी चहा घेऊन घेते, त्यानंतर मग घर झाडात नेणार.
चला तर मग फ्रेंड्स, आता दिव्यांची पूजा झालेली आहे. आता आई यांची पूजा करणार. तर ठेवून देऊ का ते दिवे मी कणकीचे? ते गरम असणार म्हणून मी ते प्लेटमध्ये ठेवले. आहा, आता तुमची पूजा होणार. अरे वा. टोपी पाहिजे का डोक्यावर? हात ठेवतात मी. चला पायला मग करा ना, चांगला आहे उलट. तर आज तुम्ही दोघांनी मॅचिंग कपडे घातले. ग्रीन ग्रीन. मग ग्रीन ग्रीन. आज कुलदीपकची पूजा झाली. कुलदीपक काय करायचा? एक पुण्याला आहे, एक इथं आहे. हा एक. हा हा. मग यांना कॉल करू का दादाला? ऑफिसमध्ये असणार. रोज 7:15 वाजलेले आहेत. तर चला, आता पूजा झालेली आहे. आता नैवेद्य थोड्या वेळानंतर दाखवणार मी. तर आज आई ज्योतीच्या फुलांची भाजी करणार आहे आणि मी आता पोळा टाकून घेते. त्याच्यानंतर मग पनीरची भाजी बनवणार. ॲक्च्युली मी पुऱ्या बनवणार होती, पण आता मधातच कॅन्सल झालं, यांनीच कॅन्सल केलं. तर म्हणून आता पोळा टाकून घेते मी आणि पनीरची भाजी बनवणार आणि प्रसादामध्ये शिरा बनवणार आहे. तर इथे आईने कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. तर आणखी टमाटर वगैरे पाहिजे नाही ना? ते झारा देतो. शिरा भाजत. शिरा भाजायचं. ठीक आहे. मग रवा देऊ का काढून? थोडंसं दे. हो. तर ज्योतीच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी इथे आईने कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं जिरं टाकलं आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा पण टाकून दिला. तर कांदा झाल्यानंतर आईने आहे ना याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि हळदीला छानपैकी होऊ दिलं. त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये टाकलेले आहेत ज्योतीचे फुलं आणि ते आता तेलामध्ये छानपैकी होऊ देतात आणि थोडा वेळ शिजू देतील आणि त्याच्यानंतर मग झालेली आहे आपली आता ज्योतीची भाजी तयार. फ्रेंड्स, आईने आता शिरा बनवला आणि देवाजवळ प्रसाद ठेवून दिलेला आहे मी शिऱ्याचा. कारण की कसं आहे, स्वयंपाक करायला खूप वेळ आहे. आता 9 वाजलेले आहेत. कणिक तर भिजवून घेतली मी, भाजी पण आता बनवत आहे. तर तिथपर्यंत आहे ना आईने शिऱ्याचा प्रसाद दाखवून दिला आणि मग आता स्वयंपाक झाल्यानंतर मग मी देवाला ताट दाखवून दिला. तर इथे मी आता पनीरचा जो मसाला आहे ना, ग्रेव्ही, हे तयार करून घेत आहे. त्याच्यानंतर मग पटकन पोळा टाकून देणार, कारण की आता 9 वाजलेले आहेत. तर चला लवकर लवकर सर्व तयारी करून घेते मी.
फ्रेंड्स आता सर्वांचे जेवण झालेले आहेत. पूर्ण गॅस ओटा मी क्लीन करून घेतला. आता 10 वाजलेले आहेत. ॲक्च्युली आहे ना जेवण झाल्यानंतर मला आहे ना भांडे घासावे लागत आहेत, कारण की मी काय करत असते मी जेवणा अगोदर सर्व कामं करून घेत असते, किचन आवरून घेत असते, भांडे घासून घेते. मग त्याच्यानंतर मग राहतात काय फक्त आमच्या चौघांची ताटं. पण आजकाल झालं खूप सारे भांडे जमा झाले आणि जेवण झाल्यानंतर आता माझी खूप जीवार येते. पण तरी जाऊ दे आता भांडे घासून घेते मी, कारण की कसं मला रात्रीचे भांडे ठेवलेले आवडत नाहीत. आणि तशी पण माझी आई पण मला सांगते की बा रात्रीचे भांडे ठेवत नसतात, कारण की कसं आहे आपल्या किचनमध्ये जे लक्ष्मी असते ना ते येत असते. तर म्हणून मग मी रात्रीचे भांडे घासून घेत असते आणि पूर्ण किचन पण पूर्ण आवरून घेत असते. तर चला तर मग फ्रेंड्स आता मी भांडे घासून घेते, त्याच्यानंतर मग आता आराम करणार. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.